तर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली। ईव्हीएमवर आंदोलन करण्याचा अधिकार काँग्रेसने कधीच गमावला असून ईव्हीएमवर आंदोलन करायचं असेल तर काँग्रेस नेत्यांनी राजीनामा द्यावा असं मुनगंटीवार म्हणाले। त्याला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं। त्याचा पाय खोगात जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करायचं नाही। कशावर करायचं की आम्हाला पहा आणि मते वहा। आश्चर्य आहे। ईव्हीएम मशीन तुम्हीच जन्माला घातलेली ईव्हीएम मशीन याच्यावर श्वेतपत्रिका काढली ना तर तुमचा खरा चेहरा पुढे येईल। आणि म्हणून ईव्हीएम मशीनवर आंदोलन करण्याचा अधिकार काँग्रेसने कधीच गमावला। आणि ईव्हीएमवर आंदोलन करायचं असेल तर पहिल्यांदा या देशामध्ये त्यांच्या हातात असणाऱ्या राज्याच्या सर्व काँग्रेस लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला पाहिजे, तेव्हाच त्यांचा मुद्दा गंभीर आहे असं समजेल। मी मशीनचं बद्दलचं बोलतच नाही आहे। मुनगंटीवारला काय वाटतं मला माहिती नाही आहे। आताच लोकसभेमध्ये त्याच्याच मतदारसंघात 47 मतांनी हारले, ते 1000 मतांनी हारले। मुद्दा तो नाही आहे। मुद्दा मी घेतो आहे मशीनचा नाही आहे, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे, त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे। आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे। हा जो गैरसमज आहे, हवेत गेलेली लोक, सत्तेची मस्ती, फुकटात मिळालेली सत्ता, म्हणजे घाम नाही काढला लोकांमधून, त्यांना मतदान झालेलं नाही आहे हे लोक म्हणतात आहे। राज्यात ईव्हीएमवरून विरोधकांनी रान उठवलं असून ईव्हीएमची पूजा करा आणि मंदिरं बांधा असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला। तर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी विरोधकांवर टीका केली। महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमच्या नावाने बिन पैशाचा तमाशा करत असल्याचं म्हणत त्यांनी निशाणा साधला। त्यांनी ईव्हीएमची पूजा केली पाहिजे। सगळ्यांनी रोज आपल्या देवाऱ्यामध्ये ईव्हीएम ठेवलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे। ईव्हीएमची पूजा केली पाहिजे, ईव्हीएमची मंदिरं बांधली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये। या सगळ्यांनी एका बाजूला ईव्हीएम, एका बाजूला मोदी शहा अशी मंदिरं यांना बांधण्याची गरज आहे। म्हणजे यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम राहील। पण परत सांगतो, ईव्हीएमचा घोटाळा यापेक्षा भयंकर लवकरच उघड होईल। बाबा आढावांचं आंदोलन ही एक सुरुवात आहे। मल्लिकार्जुन खरगे असतील, संजय राऊत असतील, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, पृथ्वीराज बाबा असतील, उद्धव ठाकरे असतील, एवढंच नाही तर शरदचंद्र पवारापासून सुप्रियाताई सुळे असतील, या मंडळीनं बिन पैशाचा राजकीय तमाशा ईव्हीएमच्या नावाने सुरू केलाय। मल्लिकार्जुन खरगेंना मला एक विचारायचं आहे की जर ईव्हीएम मशीनमध्ये तुम्हाला संशय येतो तर मग वायनाडमध्ये 4 लाखाच्या फरकानं प्रियंका गांधी विजयी झाल्या,